नमस्कार सर्वांना, तुमचं माझ्या श्री कुकिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहे पावभाजीची रेसिपी. त्यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. सर्वप्रथम आपल्याला या भाज्यांना चिरून घ्यायचं आहे. तर मी बीटरूट, फ्लावर, शिमला मिर्च, टमॅटो, वाटाणे, बटाटा एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत. 3 मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता सर्वप्रथम आपल्याला या भाज्यांना चांगलं कुक करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला एका कुकरमध्ये 2 चमच तेल घ्यायचं आहे. मी 4 लोकांसाठी बनवत आहे पावभाजी, त्या अकॉर्डिंग तुम्ही तेलची क्वांटिटी यूज करा. आता मी सर्वप्रथम या भाज्यांना तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करण्यासाठी टाकणार आहे. 2 मिनटं आपल्याला मस्त भाज्या त्या तेलामध्ये फ्राय करायच्या आहेत. आणि ही तर स्टेप सर्वात महत्त्वाची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, भाज्या टाकायच्या आहेत आणि सुहानाचा पावभाजी मसाला ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. तुम्ही कुणीही स्किप करू नका. याने आपल्या भाज्यांना खूप फ्लेवर्स येतो स्टार्टिंगपासून. 1 चमच सुहानाचा मसाला घ्यायचा पावभाजीचा आणि ते मस्तपैकी सर्व भाज्यांमध्ये मिक्स करायचा आहे. ॲटलिस्ट 2 मिनिट्स तर तुम्ही त्याला मस्तपैकी हलवून घ्या. आणि त्यानंतरनं जेव्हा या हलवून होतील त्यानंतर आपल्याला त्यांना चांगलं कुक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि आता कुकरचं झाकण मी लावलेलं आहे. मी ॲटलिस्ट 5 to 7 मिनिट्स ते कुक करणार आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे आपल्याला मस्तपैकी याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर मी मस्तपैकी याचं वाटण करून घेतलेलं आहे. तुम्हीही असंच करून घ्या, सेम टू सेम. त्यानंतरनं आपल्याला जो मी कांदा चिरलेला होता तो घ्यायचा आहे. तर माझ्याकडं हे ऑनियन कटर जे मी ऑनलाईन मागवलं होतं, तुम्हीही मागवू शकता, ते आहे माझ्याकडे. त्याने काय होतं की कांदा मस्तपैकी कट केला जातो. तुम्ही बघू शकता आता आपल्या भाज्या चांगल्या पद्धतीने शिजलेल्या आहेत. त्यांना चांगल्यापैकी असं बारीक बारीक मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम बारीक करायचे त्यांना, तेव्हाच ते छान लागणार आहे. आता एका कढईमध्ये 2 माप तरी तुम्ही तेल टाकून घ्या. तेल टाकल्याच्यानंतर त्याला थोडंसं गरम होऊ द्या. त्याच्यानंतरनं आपण जो आता चिरलेला कांदा होता तो घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे. कांद्याला पण आपल्याला 2 मिनिट फ्राय करायचा आहे, ॲटलिस्ट तो रेडिश होईपर्यंत. तर बघू शकता आपण की रेडिश झालेला आहे कांदा. आता अद्रक, लसूण, कोथिंबीरचं वाटण टाकायचं आहे. तेही मस्तपैकी 2 मिनटं तरी फ्राय करायचं आहे. आपल्याला वाटण करपवायचं नाही आहे, हे काळजी घ्या तुम्ही. आता मी 1 चमच गरम मसाला घेतलेला आहे. 1 चमच धना पावडर घेतलेली आहे आणि हा पावभाजी मसाला 1 चमच. 1 चमच लाल तिखट घ्यायचं आहे, तुम्ही कोणतंही घेऊ शकता. 1 चमच हळद घ्यायची आहे आणि यांना चांगल्यापैकी मिक्स करायचं आहे. जास्त मसाले करपू द्यायचे नाही, नाहीतर पावभाजीची चव एकदम बिघडून जाते. आता हे मस्त असे मसाले फ्राय झालेले आहेत थोडेसे. तर आता आपल्याला लास्ट स्टेप आपली भाजी ॲड करायची आहे, ज्या आपण भाज्या बॉईल करून घेतलेल्या आहेत. तर सगळं त्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये कढईमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मिक्स झालेलं आहे सर्व काही. आणि मिक्सरमध्ये वाटायची काहीच गरज नाही भाज्यांना, ते हातानेच होऊन जातात. फक्त त्यांना चांगलं बॉईल करायचं आहे. आणि आता मस्तपैकी आपल्याला ते भाज्यांना आणि मसाल्यांना एकत्र करायचं आहे. असं 2 मिनटं तरी ॲटलिस्ट आपण त्याला फिरून घ्यायचं आहे मस्त कढईमध्ये. आणि इकडे मी 1 चमच मीठ टाकलेलं आहे, 1 ते 1.5 चमच, आणि थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. म्हणजे जसं तुम्हाला टेक्स्चर हवं आहे भाजीचं, थिक किंवा थिन, तशा पद्धतीने पाणी ॲड करा. थोडासा पावभाजी मसाला मी वरनं टाकलेला आहे, कारण पावभाजी मसाला सुहानाचा एकदम बेस्ट आहे, मला तरी असंच वाटतं. आणि खरंच खूप चव येते भाजीला, म्हणून मी वरनंही एक्स्ट्राचा ॲड करत असते मसाला दरवेळेस. तर मस्तपैकी असं आपल्याला याला मस्तपैकी हलवून घ्यायचं. आणि तुम्ही जेवढं भाजी तुम्ही हलवचाल तेवढंच ते छान लागणार आहे. तर आता वरनं मी बटरचा 1 तुकडा टाकलेला आहे. आणि बटर तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहितीच आहे. विदाऊट बटरची पावभाजी म्हणजे पावभाजी ती नसतेच. बटरच खूप महत्त्वाचं असतं पावभाजीमध्ये. असं बटर टाकून मस्तपैकी मी झाकण ठेवलेलं आहे. आणि संपूर्ण जो बटरचा फ्लेवर होता तो आता पूर्ण भाज्यांमध्ये मिक्स झालेला आहे. आणि एकदम छान अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तुमचं जर सगळी क्वांटिटी एकदम बरोबर पडली ना, तर पावभाजी एकदम छान होणार म्हणजे होणारच.
फक्त किती माणसं आहेत याच्या अकॉर्डिंग तुम्ही भाज्या, तेल आणि मसाले यूज करा. मी 4 लोकांसाठी केली होती. आता नेक्स्ट स्टेप आपले आहे पाव. हे तर सर्वात इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी मी गरम तव्यावरती बटर टाकलेलं आहे. आता आपल्याला पाव हे भाजून घ्यायचे आहेत मस्त बटरमध्ये. तर मी 2 पाव भाजून घेणार आहे. गरम गरम ते छान लागतं. तर मी जास्त काही ॲड नाही करत. म्हणजे जर तुम्हाला थोडंसं पावभाजी घेऊनसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता पावमध्ये. मला ते आवडत नाही. त्याच्यामुळे मी फक्त कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त बटरमध्ये ते पाव शेकून घेतलेले आहेत. तुम्हालाही असं आवडत असेल तर असं करा. जर तुम्हाला पावामध्ये जर तुम्हाला थोडीशी भाजी लावायची असेल, तुम्ही एका साईडला भाजी, बटर आणि थोडीशी कोथिंबीर वरनं टाकून द्यायची आहे. तसंही खूप छान लागतं. पण मला असं आवडतं तर मी असंच केलं आहे. तुम्ही असं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर झालेली आहे आपली पावभाजीची रेसिपी ऑलमोस्ट. फक्त ही लास्ट स्टेप आहे की आपल्याला पाव वगैरे गरम करून घ्यायचे आहेत. आणि कोणाकोणाची पावभाजी फेवरेट आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण माझी तर खूप आहे. आणि विदाऊट बटर तर मी जरा पण नाही खात पावभाजी. म्हणजे मी पावभाजी प्लेटमध्ये जरी वाढली ना, त्याच्यावरून पण मी बटर टाकत असते. मला एवढी आवडते. आणि आता मस्तपैकी आपण आपल्या ताटामध्ये गरम गरम पावभाजी सर्व करणार आहे. फक्त मी थोडासा कांदा टाकलेला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जसं आवडतं तुम्ही तसं करा. आणि झालं. थोडीशी कोथिंबीर ऑप्शनल हे पण. आणि बटर हे ऑप्शनल नाही, ह्याला स्किप नका करून. विदाऊट बटर